मनोपुब्बांगमा धम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो नං दुःखमनवेति चक्कं वा वहतो पदं। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी या नाशिक नगरीतील श्रद्धावान धम्मोपासक कांबळे साहेब, त्यांच्या सुविद्य धम्मपत्नी कांबळेताई, त्यांचे सुपुत्र आणि संपूर्ण कांबळे परिवाराच्या वतीने आज इथे त्यांच्या निवासस्थानी पूजनीय भिक्खू संघास सन्मानपूर्वक निमंत्रित करून अत्यंत श्रद्धायुक्त भावनेतून भोजनदान परिष्कार दान देऊन भिक्खू संघाचा यथोचित सन्मान करून त्यांच्या पारिवारिक सुख शांतीसाठी त्यांनी महान असे पुण्य संपादन केलेले आहे। तेव्हा या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित असलेले, ज्यांचा सातपूर नाशिक येथे जेतवन बुद्ध विहारामध्ये वर्षावास सुरू आहे, असे आमचे धम्मबंधू प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, त्याचबरोबर सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक असलेले आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो आणि सर्वच उपस्थित जणांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या सुख शांतीसाठी सुखकर जीवनासाठी भगवंतांनी उपदेशिलेल्या धम्माला सांगण्यास प्रारंभ करतो। आपण शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। भगवान बुद्ध 2600 वर्षांपूर्वी या भारत भूमीमध्ये जन्माला आले आणि त्या काळातील परिस्थितीमध्ये असंख्य लोक जे जन्मास आले, त्यापैकी बहुतांश लोकांना भगवान बुद्धांचा दर्शन लाभ झाला। ते लोक पुण्यवान होते। खरं तर आपणही पुण्यवान आहोत की मनुष्याच्या भूमीमध्ये आपल्याला जन्म प्राप्त झाला, पण आपल्याही पेक्षा अधिक पुण्यवान ते लोक होते की ज्यांनी प्रत्यक्ष भगवंताला पाहिले, भगवंताचे उपदेश प्रत्यक्ष ऐकले, श्रवण केले आणि रोज भगवंताला दान देण्याची संधी त्यांना प्राप्त होत राहिली। कुणा स्वतःच्या घरून स्वतःच्या हाताने निर्माण केलेलं भोजन भगवंताला वाढू शकले, देऊ शकले। कुणी भगवंतांना चिवरदान देऊ शकले, कुणी वापरण्यायोग्य वस्तू म्हणजे परिष्काराचं दान देऊ शकले, कुणी फळांचं दान देऊ शकले, कुणी भगवंताला वंदन करू शकले, प्रणाम करू शकले।
आणि म्हणून जे जे लोक त्या काळामध्ये अत्यंत श्रद्धावान होते त्या लोकांनी आपल्या जीवनाचं सोनं करून घेतलेलं आहे. अंगुलीमालासारखे डाकू असलेली लोक भगवंताला शरण आल्यामुळे बौद्ध जगतामध्ये ते अजरामर झाले. आम्रपाली सारख्या गणिका असणाऱ्या स्त्रिया केवळ भगवंताला शरण आल्यामुळे आणि या धार्मिक पथावरती मार्गक्रमण केल्यामुळे आणि अर्हत पदाला प्राप्त केल्यामुळे बौद्ध साहित्यामध्ये आणि या जगतामध्ये त्या अजरामर राहिल्या. जोपर्यंत बुद्धाचं वचन या धरतीवरती राहील तोपर्यंत त्या काळामध्ये हे झालेले जे काही लोक आहेत ज्यांचा नामोल्लेख आपण श्रवण करीत आहात, अंगुलीमाल असेल, आम्रपाली असेल, राजा बिंबिसार आहे, अजातशत्रू आहे, अनाथपिंडक आहे, विशाखामिगार माता आहे, सुजाता आहे किंवा असंख्य लोक ज्यांचं वर्णन बौद्ध साहित्यात आलंय ते लोक कायम बौद्ध साहित्यामध्ये अजरामर राहतील. तेव्हा आपल्याला जो मनुष्य जन्म लाभलेला आहे त्या मनुष्य जन्माचा हेतू काय आहे आणि आपण जीवन कशा प्रकारे सुखकर जगू शकतो या संदर्भातील उपदेश भगवंतांनी केलेले आहे. कारण आपलं जे मन आहे हे मनच करता करविता आहे असा भगवंताचा उपदेश आहे. म्हणजे आपण सुखी होतो तर आपल्या मनाच्या स्वभावामुळेच सुखी होतो आणि आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख येते त्यालाही कारणीभूत आपला स्वतःचा स्वभाव असतो. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, काया वाचा आणि मनाने क्षण प्रतिक्षण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपण कुशल कर्म पुण्य कर्म करत राहिलो पाहिजे. कारण जीवन हे नश्वर आहे, क्षणभंगूर आहे. आपण कोणत्या जातीचे आहोत, कोणत्या धर्माचे आहोत, किती श्रीमंत आहोत, किती गरीब आहोत, शहरात राहतोय की खेड्यात राहतोय ह्याचा आणि सुखदुःखाचा काही संबंध नाही आहे. जर विचार केला तर खेड्यातली माणसंही सुखी राहतात कधी कधी, पाल मांडून राहणारी लोकही सुखी राहतात कधी कधी आणि मोठमोठ्या बंगल्यात राहणारे लोकही रडत राहतात कधी कधी. म्हणजे सुखदुःखाचा, गरिबी श्रीमंतीचा, जाती धर्माचा आणि आपल्या गोरगोमटा असण्याचा, कुरूप असण्याचा काही संबंध नाही आहे, स्वभावाचा संबंध आहे. आणि त्यामुळे या जीवनामध्ये आपल्याला प्रसन्न राहता आलं पाहिजे, प्रफुल्लित राहता आलं पाहिजे, खुश राहता आलं पाहिजे, आनंदी राहता आलं पाहिजे. कारण निसर्गाने काही आपल्या कर्मविपाकामुळे आपल्याला काही अशा शक्ती प्राप्त झालेल्या आहेत की आपण मनुष्य म्हणून जन्मास आलेलो आहोत. ही एक दुर्दम्य आणि दुर्मिळ अशी गोष्ट आपल्या वाट्याला आली आहे. कारण भगवंतांनी 31 भूमींचा उल्लेख केलेला आहे आणि त्या 31 भूमींमध्ये सर्वश्रेष्ठ भूमी जर कोणती असेल तर भगवान म्हणतात ती मनुष्याची भूमी आहे. कारण सर्व प्राण्यांपेक्षा वेगळा प्राणी माणूस आहे. इथे कुत्र्या मांजऱ्यांना किंवा इतर पक्ष्यांना प्राण्यांना खाता येतं, आराम करता येतं, पण ते दान पुण्य करू शकत नाहीत, सील पालन करू शकत नाहीत आणि समाधीचा अभ्यास म्हणजे ध्यान करू शकत नाही. कितीही सुंदर असतील पशु पक्षी प्राणी, कितीही सुंदर असतील, कुठेही राहणारे असतील, छोटे असतील मोठे असतील, पण ते या 3 गोष्टी करू शकत नाहीत. आणि या 3 गोष्टी करू शकत नाहीत म्हणून ते श्रोतापन्न, सक्रतागामी, अनागामी आणि अर्हत होऊ शकत नाहीत. पशु पक्षी बुद्ध बनू शकत नाहीत. का तर मनुष्याकडे काय वेगळं आहे सगळ्या प्राण्यांच्या पेक्षा? मनुष्याला मन आहे आणि मन असल्या कारणाने चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय हे मनुष्याला जेवढं समजतं तेवढं जगातल्या या ब्रह्मांडातल्या कोणत्याही जीवाला समजत नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, मनुष्याने सदैव सील पालन कोणतं करावं तर प्राणी हिंसा करू नये, प्राणी हिंसेची प्रवृत्ती मनामध्ये बाळगू नये, चोरी स्वतः प्रत्यक्ष करू नये, चोरीची भावना मनामध्ये करू नये, व्याभिचार करू नये आणि व्याभिचाराचा भावही मनामध्ये आणू नये, खोटं बोलू नये, चहाडी चुगली करू नये, निंदा नालस्ती करू नये, व्यर्थ बडबड करू नये, शिवीगाळीची भाषा वापरू नये, तसा मनात विचारही द्वेषाचा कुणाच्याही बद्दल आणू नये. त्यानंतर मादक पदार्थांचं किंवा द्रव्यांचं सेवन करू नये. हे 5 तत्व भगवंतांनी शिकवलेले आहेत. भगवान म्हणतात जो कोणी व्यक्ती या 5 तत्वांचं पालन करेल तो आपल्या जीवनामध्ये सुखाचा आनंद घेईल, अनुभव घेईल. आता मघाशी मी जी गाथा म्हणालो ती पाली भाषेतील गाथा होती.
मनोपुब्बंगमा धम्मा मनो सेठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासतीवा करोतीवा ततोनं दुःख मनवेती चक्कंव वहतो पदं. चक्कंव म्हणजे चाक. भगवान म्हणतात की जो कोणी व्यक्ती मळलेल्या मनाने बोलेल अथवा मळलेल्या मनाने कर्म करेल, जो कोणी व्यक्ती, बुद्धाचा धम्म सार्वजनिक आहे, जाती धर्माचा काही संबंध नाही. त्या काळामध्ये 4 वर्ण होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तुम्ही बौद्ध इतिहास जर पाहिला, बौद्ध धम्मग्रंथ जर तुम्ही पाहिले, तर ब्राह्मण लोक कोणी भिक्खू झाले, कोणी उपासक झाले. क्षत्रिय लोक कोणी भिक्खू झाले, कोणी उपासक झाले. वैश्य लोक कोणी भिक्खू झाले, कोणी उपासक झाले. शूद्र लोक देखील कोणी भिक्खू झाले, कोणी उपासक झाले. म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी धम्म आहे. बुद्धाचा धम्म हा काही संप्रदाय नाही आहे. बुद्धाचा धम्म असा काही लिमिटेड लोकांसाठी नाही आहे. बुद्धाचा धम्म सार्वजनिक आहे, कारण बुद्धाचा धम्म सायन्स शिकवतो. बुद्धाचा धम्म समता शिकवतो, स्वातंत्र्य शिकवतो, बंधुभाव शिकवतो. माणसं जोडण्याची भाषा भगवंतांनी केलेली आहे, माणसं तोडण्याची भाषा केली नाही आहे. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य भगवंतांनी दिलंय. कालाम सुत्तामध्ये भगवान म्हणतात एकूणच मनुष्य समाज जो आहे तो सारखाच आहे. इथे आल्यानंतर मग ती जात चिपकते, इथे आल्यानंतर कोणता तरी विचार चिपकते, इथे आल्यानंतर कोणते तरी संस्कार चिपकतात. आणि म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे की मन मुख्य आहे, ते मनोमय आहे. जेव्हा कोणी एखादी व्यक्ती मळलेल्या मनाने बोलते अथवा मळलेल्या मनाने कर्म करते, तेव्हा दुःख त्या व्यक्तीचा पाठलाग तसेच करते, ज्या प्रकारे बैलगाडी ओढणाऱ्या बैलांच्या पायांचा पाठलाग त्या गाडीची चाके करत असतात. असं होते का कधी की गाडीत बसलेला माणूस जो आहे तो अमक्या जातीचा धर्माचा आहे म्हणून त्या गाडीची चाक आम्ही फिरवणार नाही बैलांच्या पाठीमागे? असं होते कधी? बैल बदलले म्हणून आम्ही चाक फिरू देणार नाही, असं कधी होते का? होत नाही. आणि म्हणून भगवंताने सांगितलं आहे की जो कोणी व्यक्ती, जो मनुष्य म्हणून जन्माला आलेला आहे, तो जसे जसे कर्म करेल तसा तसा त्याचा विपाक त्याला मिळेल. मग तो भिक्खू का असेना, चिवरधारी भिक्खू जरी असेल, भिक्षुणी जरी असेल, श्रामणेर जरी असेल, श्रामणेरी जरी असेल, उपासक असेल, उपासिका असेल, कोणी श्रीमंत असेल, गरीब असेल, सुशिक्षित असेल, अशिक्षित असेल, विद्वान असेल, पंडित असेल, जो कोणी व्यक्ती मळलेल्या मनाने वागत राहील, बोलत राहील, तेव्हा त्याच्या पाठीमागे चाकासारखं दुःख धावत राहील. याच्या उलट दुसऱ्या गाथेमध्ये भगवंतांनी म्हटलेलं आहे की जो कोणी व्यक्ती निर्मळ मनाने बोलत राहील अथवा निर्मळ मनाने कर्म करत राहील काया वाचा मनाने, तेव्हा सुख सावली सारखं त्याच्या सोबत राहील. जशी सावली आपल्याला कधीही सोडू शकत नाही, तर सुखही आपल्याला तेव्हाच सोडू शकणार नाही जेव्हा आपलं मन निर्मळ असेल. निर्मळ मनाने बोलत राहू, निर्मळ मनाने वागत राहू, तेव्हा सुख सावली समान आपल्या सोबत राहते. आणि म्हणून काया वाचा मन म्हणजे आपल्या शरीराने, मनाने आणि आपल्या वाणीद्वारे आपण कोणतंही वाईट कर्म करू नये. आपल्या समान सर्वांना समजलं पाहिजे असं भगवान बुद्ध म्हणतात. आपल्या समान आपण जसं विचार करतो की मला कोणी दुखवू नये, मला कोणी टाकून बोलू नये, मला कोणी अपमानित करू नये, मला कोणी मारू नये, मला कोणी शिवीगाळ करू नये, मला कोणी जखमी करू नये, माझं कोणी रक्त काढू नये, माझ्याकडे असलेल्या धनदौलतीची कोणी चोरी करू नये, माझ्याबरोबर कोणी व्यभिचार करू नये, किंवा मला कोणी खोटं बोलू नये, माझी कोणी निंदा नालस्ती करू नये, मला कोणी व्यर्थ बडबड करू नये, मला कोणी शिवीगाळ करू नये. असं जे आपल्याला वाटतं, भगवान म्हणाले या जगातील सर्व प्राण्यांना असंच तर वाटतं. मग आपण जसा विचार करत असतो तसाच विचार जगातले सगळे प्राणी जीव करत असतात. आणि म्हणून सर्वांना आपल्या समान मानलं पाहिजे. त्यासाठी आपल्या मनामध्ये कारुण्याचा भाव असणे खूप महत्वाचं आहे. जेव्हा आपल्या मनात करुणा असते, दया असते, तेव्हाच आपण इतरांना आपल्या समान समजू शकतो. जर दया, मया, करुणा, प्रेम नसेल तर आपण फक्त आपल्यालाच प्रिय असतो, इतर लोकांचा द्वेष करत असतो. आणि जेव्हा जेव्हा इतर लोकांचा द्वेष करत असतो तेव्हा तेव्हा आपल्याकडून अकुशल कर्म घडत असते. आणि जेव्हा कधी अकुशल कर्म घडत असते तेव्हा दुःख आपला पाठलाग करत असते. त्यामुळे भगवंतांनी त्या काळामध्ये सर्वच लोकांना अशा प्रकारचे उपदेश दिलेले आहेत. या मानवी जीवनाचा आपण उपभोग घेतला पाहिजे, सदुपयोग करून घेतला पाहिजे. जीवन हे नश्वर आहे, क्षणभंगूर आहे. कोरोनाच्या दरम्यान तुम्ही पाहिलं, सगळ्या जगाने पाहिलं, मरण्यासारखे जे लोक नव्हते तेही गेले.
फार श्रीमंत लोक होते तेही गेले, देवदेव करणारे लोक असतील, धार्मिक लोक असतील तेही गेले, आणि जे काही मानत नसतील तेही गेले. शहरातलेही लोक गेले, गावातलेही लोक गेले, अगदी तरुण तरुण पोरं पण गेले. तुम्ही पाहिलं असेल तर मध्यवयस्क लोकही गेले आणि म्हातारेही लोक गेले. कितीतरी लोक आजही लोक जात आहेत बघा. त्या कोरोनाच्या भीतीपायी, निमोनियाचा आजार झाल्याचं निमित्त होऊन किंवा कफ झाल्याचं निमित्त होऊन लोक आजही मरत आहेत. त्यावेळेस मात्र अतिशय वाईट परिस्थिती होती, लोकांमध्ये भीतीदायक वातावरण होतं, म्हणून लोक मरत होते. पण कोरोनानेच लोक मरतात असाही काही विषय नाही आहे. कुणाला कॅन्सर होते, कुणाला कुठला आजार होते, कुणाला कुठला आजार होते. तुम्ही जर कधी हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहाल तुम्ही, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये किंवा एखाद्या खाजगी इस्पितळामध्ये, तर रोज कोणी ना कोणी कोणत्या ना कोणत्या आजारामुळे जात असतो. आणि तिथे काही अमक्या जातीचेच लोक जास्त मरतात किंवा अमक्या वयोगटातीलच लोक जास्त मरतात असा काही विषय आहे का बरं? नाही आहे. सर्व लोक मरू शकतात, कारण भगवान म्हणाले जिथे जन्म आहे तिथे मृत्यू अटळ आहे. जेव्हा मृत्यू आपल्या वाट्याला येणार असेल तेव्हा ना पैसा आपल्याला त्यापासून वाचवू शकतो, ना मायबाप, ना गणगोत, ना धन, ना आपलं पद, ना प्रतिष्ठा. आहे का असं कोणीतरी फार मोठ्या पदावरती आहेत आणि म्हणून मरणच येणार नाही? बघितलं कधीतरी तुम्ही कुठे? कोणीतरी विशिष्ट जातीचे आहेत आणि म्हणून त्यांना मरणच नाही, असं बघितलं का तुम्ही कधी? भगवान बुद्ध 80 वर्षाचं वय होतं भगवंताचं. हे जे काही शिकवतोय आपण किंवा जगामध्ये जे काही चांगलं शिकवल्या जाते सगळं भगवंताची देण आहे. त्या भगवंताचं सुद्धा 80व्या वर्षी महापरिनिर्वाण झालं. बुद्ध गेले, संत गेले, महापुरुष गेले, आपण काय आहोत? म्हणून आपणही जाणारे आहोत. त्यामुळे मिळालेलं आयुष्य जेवढं काही आहे त्या आयुष्याचा सदुपयोग करून घेता आला पाहिजे. आणि सदुपयोग करून घेणं म्हणजे काय? तर जसं आज हे दान पुण्य केल्या जात आहे, आपल्या सम्यक आजीविकेतून जे काही कमावतो आपण त्यातून काही हिस्सा आपण दान पुण्यामध्ये वाटला पाहिजे. कारण संत तुकोबारायांच्या वचनानुसार येसी नागडा जासी उघडा असं म्हटलेलं आहे. येसी नागडा जाशी उघडा. येताना आपण जेव्हा आईच्या उदरातून जन्म ग्रहण करत असतो, या विश्वामध्ये जेव्हा प्रवेश करतो, काय असते आपल्या अंगावर? काहीतरी असते काय बरं? खरंच काहीच तर नसते. नंतर मग कोणीतरी अंगठी करते, नंतर कोणीतरी गळ्यातलं काहीतरी करते, नंतर बाळ्या, नंतर काय काय पायातलं, हातातले कडे, नंतरच्या गोष्टी झाल्या. येताना काय घेऊन आलेत? स्वतःच्या कर्माशिवाय काहीच घेऊन आले नाही. बाळ जरी जन्माला येते स्वतःच्या कर्मानेच येते. आणि आल्या आल्या या भवचक्रामध्ये अगोदर काय घडते? रडणे. काय घडते? जन्म झालाय बाळाचा, गदागदा हसत आहे. असं पाहिलं का कुठे? बापा असं कधी झालं कुठे तर गिनीज बुकात नोंद व्हायची, पण तसं होऊच शकत नाही. जन्म झाल्याबरोबर कोणी हसू शकत नाही. जन्म झाल्याबरोबर रडणंही रडणं, कारण पुन्हा इथे जन्माला आलो आपण. भगवान म्हणाले जन्म होणं हे दुःखदायी आहे. म्हणून तर जन्म झाल्याबरोबर पहिली कोणती घटना घडते? रडण्याची घटना घडते. का म्हणून? तर पाहिजेची भावना घेऊन जन्माला येत असतो आपण. काय घेऊन जन्माला येतो? पाहिजेची भावना. त्याला तृष्णा म्हटलं, त्याला लालसा म्हटलं, त्याला आसक्ती म्हटलं. काय पाहिजेची भावना घेऊन बाळ जन्मते? मग केव्हा रडणं थांबवते ते? जेव्हा आईचं दूध दिलं मग शांत झोपी जाते बघा. म्हणजे बघा तुम्ही, पाहिजेची भावना. मनुष्याचं जीवनभर असंच आहे. जोपर्यंत मनासारखं होत नाही तोपर्यंत रडत असतात माणसं. कोणी पण असो, विद्यार्थी असो, नोकरीवाले असो, नोकरीवाले नसो, श्रीमंत असो, गरीब असो, जोपर्यंत आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही तोपर्यंत मनुष्य रडत असतो. मनाच्या विरुद्ध जेव्हा कधी काही घडत असते तेव्हाही मनुष्य रडतो. इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा डोकं वर काढते, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी खटाटोप करतो. जोपर्यंत ती इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत रडत असतो माणूस. म्हणजे आपल्याकडे वर्तमानामध्ये जे आहे त्याच्यावर मनुष्याचं ध्यान नसते, जे नाही त्याच्यात ध्यान असते, म्हणून मनुष्य दुःखी आहे.
म्हणून बाळ जन्म झाल्याबरोबर रडते आणि त्यामुळे हा मनुष्याचा जन्म जो आहे तो दुःखदायी आहे आणि त्या जन्मामध्ये आपल्याला सुखपूर्वक जीवन व्यतीत करण्यासाठी चांगलं बनावं लागेल, चांगले कर्म करावे लागतील. आणि त्यामुळे तुकोबाराय म्हणाले की येसी नागडा, नागडेचे तो आपण प्रत्येक जण आणि जाताना उघडेच जातो. बघा तुम्ही सरणावर जेव्हा ठेवल्या जाते किंवा सरणाच्या अगोदर मी नेहमी सांगतो, तुम्ही प्रवचनातून ऐकत असाल, दी ग्रेट हॅपीनेस वरती आपली प्रवचन असतात, प्युरिटी ऑफ माइंड वरती आपली प्रवचन असतात. सरणावर ठेवण्याच्या अगोदर आंघोळीचा प्रोग्राम असतो, सगळीकडे असतो ना. त्या आंघोळीला नेण्यासाठी जेव्हा तयारी होते तोपर्यंत सगळे लोक रडतात, आंघोळीला नेल्यावरही रडतात, तिरडीवर ठेवल्यावरही रडतात. आता तिरडी राहिली नाही, आता ती गाडी आली. स्मशानात जाईपर्यंतही रडतात. परंतु त्या दरम्यान एक गोष्ट घडत असते, जेव्हा आंघोळीला उचलल्या जाते त्याच्या पूर्वी एखादी महिला समजा गेली असेल तर म्हातारी आई कुठून तरी येते नातेवाईकांमधली, किंवा माणूस गेला असेल, पुरुष गेला असेल तर म्हातारा बाबा कुठून तरी येते नातेवाईकांमधला आणि हात चापलून पाहते, असे गळा चापलून पाहते, खिसा पाहते, पॉकेट पाहते, हातात काही आहे का, पायात काही आहे का, घेऊन तर चालले नाही ना. हे घडते बघा, तुम्हाला सांगतो. हे आपल्याला वाटते असंच, पण हे घडते का नाही? बिलकुल घडते. असं कोण म्हणते बापा हे कमवण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागली हो, आणि जाऊ द्या आता कमवले त्यांनीच तर नेऊ द्या सोबतच, कोणीतरी म्हणते का असं? कोणीच म्हणत नाही. हे घर कमवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली हो, आता ते तर गेले, आता हे देऊन टाकू धर्मशाळेला. कोणीतरी म्हणते का या जगातली व्यक्ती? सोन्याची चैन कमवण्यासाठी खूप मेहनत केली हो त्यांनी, आणि त्यांचीच तर होती, त्यांनीच तर मेहनत केली, आता जाऊ दे त्यांच्या बरोबर, म्हणते का कोणी? कोणी म्हणू शकत नाही. कारण मनुष्याचा जीव हा धनामध्ये आहे. मनुष्याचा जीव मेल्यानंतर आपल्यात नसतो. कोणीही जाओ, मी तुम्ही कोणीही जाओ, कोणीही जाओ, धाय मोकलून रडतील लोक, पण त्याची मर्यादा आहे रडण्याची, दुःखवटा करत बसण्याची. 2, 4, 5 दिवस झाले की भाकर खायला सुरुवात करतो आपण, जेवण करायला सुरुवात करतो आपण. हा दुःख भलेही होते आपल्याला, पुन्हा आठवण काढल्यावरही रडायला येईल, पण कायमस्वरूपी आपण कोणासाठीच रडत नसतो, कोणीच कोणासाठी रडत नाही. ही सत्यता भगवंताने सांगितली आहे. आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले की आपण इथे जन्माला आल्यानंतर जेवढं आयुष्य आपल्याला वाटायला आलंय ना, तर त्यातून आपण आपल्याकडे जे जे म्हणून काही प्राप्त केलंय त्यातून दान पुण्य केलं पाहिजे. मेल्यावर तर दान करू शकत नाही ना आपण, मेल्यावर तर आपली चेतना निघून जाते, त्यामुळे काही करू शकत नाही. म्हणून जे कमवलंय त्यातून काही ना काही हिस्सा, कारण भगवान म्हणतात की तुम्ही जे कमवलंय ते तर इथेच राहणार आहे, जावं आपल्याला लागणार आहे. सोबत कुठे येते कुणाच्या? काय आमच्याही सोबत काही येणार नाही आणि तुमच्याही सोबत काही येणार नाही. त्याचे वाटेकरी दुसरेच असतात. आपली इच्छा नसतानाही ते वाटेकरी बनतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून जे कमवलंय त्यातून काही ना काहीतरी हिस्सा दान दिला पाहिजे. ही पहिली गोष्ट करत राहावी असं भगवंताचं वचन आहे. दुसरी गोष्ट करायला सांगितली सील पालनाविषयी. सील म्हणजे सदाचार, नैतिकता. आणि भगवान बुद्ध म्हणाले प्रत्येक व्यक्तीला नीतिमत्तेची नितांत गरज आहे. प्रत्येक व्यक्तीने आपली काया, वाचा आणि मन शुद्ध ठेवलं पाहिजे. निर्मळ मनाने वागलो पाहिजे, निर्मळ मनाने बोललो पाहिजे, इतरांना त्रास होणार नाही, इतरांचं मन दुखवल्या जाणार नाही, याची खबरदारी घेऊन आपण जागरूक राहून जीवन जगलो पाहिजे. जर आपण अशा प्रकारे जगलो तरच आनंदी आणि सुखी राहू शकतो. दुसऱ्यांना दुखून आपण सुखी राहू शकत नाही, ही गोष्ट मनुष्याने लक्षात ठेवली पाहिजे. बघा तुम्ही, कुणाचा खून करणारा व्यक्ती असेल, कुणाला मारझोड करणारा व्यक्ती असेल, कुणाला शिवीगाळ करणारा व्यक्ती असेल, ते केल्यानंतरची चर्या पहा कशी असते आपली. तुम्ही कुणाला शिवीगाळ करत असाल त्या दरम्यानची चर्या पहा आपली कशी असते. शांत असते का? कुणावर रागावायचं तर डोळे फाडावं लागतात, कुणाला भांडायचं तर शरीर असं आपलं थरथर थरथर कापते, लाल होते शरीर, आपलं बोलायचं सुचत नाही, ओठ असे असे करतात आपले. बघा, म्हणजे जेव्हा जेव्हा कधी इतरांना त्रास देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचा त्रास आपल्यालाही होतो आणि मनाची परिस्थिती आपल्या डोलायमान होत असते. आणि म्हणून सील पालन हे अत्यंत महत्वाचं आहे असं भगवंतांनी सांगितलंय. आणि त्यानंतर मनशांतीसाठीचा एक मार्ग सांगितला भगवंतांनी, त्याला ध्यान मार्ग म्हटलेला आहे, समाधी मार्ग म्हटलेला आहे. आणि समाधी मार्ग म्हणजे ध्यान आहे, आणि ध्यान आपण अविरतपणे करत राहिलो पाहिजे.
ध्यान जर करत राहिलो तर मन शांती आपल्या वाट्याला येऊ शकते. खरं तर तुम्ही पुण्यवान आहात, या नाशिक नगरीमध्ये तुमचा जन्म झालाय. कधी काळी इथून काही अंतरावर असलेल्या बुद्ध लेण्या आहेत. तुम्ही जर तिकडे कधी गेलात तर अरहत भिक्खूचं वास्तव्य होतं तिथे, आणि त्या अरहत भिक्खूंच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या परिसरामध्ये तुम्ही राहताय, म्हणून तुम्ही पुण्यवान आहात. ही नाशिक नगरी धार्मिक नगरी आहे. सगळ्या धर्माचा जरी विचार केला तरी प्रत्येकाचं इथे काही ना काहीतरी आहे. म्हणून बौद्ध लेण्या असल्या कारणाने, बुद्ध लेण्या असल्या कारणाने आपण या बुद्ध धर्माचं आचरण केलं पाहिजे. माणुसकी धर्म आपण पाळला पाहिजे. शेवटचा एक दृष्टांत तुम्हाला सांगतो, जो मी नेहमी सांगत असतो की जीवन हे अनमोल आहे. तुम्ही ऐकलं असेल बऱ्याचदा, पण इथे आग्रह आहे कांबळे साहेबांचा, त्यांच्या परिवाराचा, ताईंचा. मागच्या वेळेस कांबळे साहेब तिकडे आले आपल्या सोयेकडे भेटण्यासाठी, तर सारं कौतुक चाललं होतं ताईचं. साहेब म्हणत होते, बा आमची मिसेस भंतेजी फार प्रवचन ऐकते, तुमचे प्रवचन फार आवडतात वगैरे वगैरे. परिवार आता सर्वांनाच आवडतात. इथे बिरारे आई आहेत, आपल्या दाढे आई आहेत, भरपूर लोक आहेत नाशिक मधले आणि सगळ्याच महाराष्ट्रातले लोक आहेत. की मोबाईलमुळे एक गोष्ट चांगली झाली की प्रत्यक्ष जरी प्रवचन ऐकायला भेटत नसले तरी YouTube वरून मात्र प्रवचन ऐकायला भेटतात. बघा, काल आम्ही कर्जतला होतो. ऍक्च्युअली तुम्हाला एक आठवण झाली म्हणून सांगतो. कर्जतवरून आम्ही निघालो, ऍक्च्युअली औरंगाबादला जाणार होतो, पण कांबळे साहेबांची फारच इच्छा होती, फार आग्रह होता, म्हणून मग इकडे आलो नाशिककडे. तर कर्जतवरून निघाल्यानंतर बघा, एका मुस्लिम भगिनीचा फोन आला. काय म्हणते, 15-20 मिनिटे ती मुस्लिम भगिनी बोलली असेल आमच्याशी. पुण्यात राहायला आहे ती, YouTube वरून प्रवचन ऐकते, एवढी प्रभावित झालेली आहे आणि ती ध्यानाच्या मार्गावर वळलेली आहे. पूर्ण परिवार त्यांचा ध्यानी आहे. एवढी श्रद्धावान आहे की थोडी सुद्धा कोणी शंका करू शकत नाही की ती बा मुस्लिम असेल म्हणून. म्हणजे मुस्लिम भगिनी फोन करते, ती म्हणे खूप आनंद झाला म्हणे भंतेजी, मला वाटलं प्रथम की फोन उचलाल की नाही. तुम्ही फोन उचलला. 30 दिवसांचे शिबिर झाले त्यांचे, 10-10 दिवसाचे, काही 20 शिबिर झाले त्यांचे, लॉंग कोर्सेस झालेले आहेत त्यांचे. आणि ती भगिनी जेव्हा बोलली आम्हाला पण प्राऊड फील झालं की जाती धर्माचा इथे काही विषय नाही आहे. मनुष्याने जातीच्या धर्माच्या एक तर याच्यामध्ये चौकटीमध्ये स्वतःला कधी फसवून घेऊ नये. बऱ्याचदा असं होते, काही माता भगिनींच्या बाबतीमध्ये होते, शिकल्या सवरलेल्या लोकांच्या बाबतीमध्ये होते. कारण बुद्ध तसं पाहिलं तर या भारताचे सुपुत्र होते आणि त्या काळातल्या 4 वर्णांचा जर विचार केला तर आज जे स्वतःला ओबीसी मराठा बांधव जे म्हणून घेतात ना, तर भगवान बुद्ध सिद्धार्थ गौतम असताना क्षत्रिय कुळातून आलेले आहेत. म्हणजे क्षत्रिय म्हणजे आताचे मराठा किंवा ओबीसी बांधव ज्यांना म्हणू शकतो आपण, तर ते लोक आहेत. हकीकतमध्ये मग भगवान बुद्धांचं, त्या सद्गुणांचं, त्यांच्या तत्वज्ञानांचं आचरण केलं पाहिजे. गोयंका गुरुजींची बात तुम्हाला माहित असेल, इथून इगतपुरी जवळच आहे. ते पण जैन मारवाडी होते. जीवनभर त्यांनी ध्यान साधनेचा अभ्यास केला, लोकांना प्रेरित केलं आणि स्वतः जैन मारवाडी असताना देखील बुद्ध धम्माचं काटेकोरपणे पालन केलं. त्यांच्या अंतिम संस्काराला आम्ही होतो. 1-2-3 वेळा आम्हाला भेटण्याचा योगही आला. अंतिम संस्काराला सगळ्या जाती धर्माचे लोक होते. तुडुंब गर्दी होती मुंबईमध्ये. ओशीवाराला त्यांचा अंतिम संस्कार पार पडला. भिक्खू संघ मोठ्या प्रमाणात होता. आणि म्हणून आपण कशाला महत्व देतो या जीवनामध्ये, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आपण आपल्या जातीला महत्व देतोय का, आपण आपल्या अहंकाराला महत्व देतोय का, ह्या गोष्टींपासून आपण सावध राहिलो पाहिजे. भारत काही गोष्टींमुळे मागे आहे. हालाकी भारत देशासारखा देश जगात नाही, पण लोकांना जातीचा धर्माचा एवढा गर्व आहे इथे. हकीकतमध्ये धर्माचं काय महत्व आहे हे लोक विसरून जातात. सगळेच लोक, बहुतेक लोक. आणि आपल्या जातीमुळे, धर्मामुळे लोक, त्यांना वाटते की बा आमचा धर्म श्रेष्ठ. कोणता धर्म श्रेष्ठ कनिष्ठाची गोष्ट नसते. कोणता विचार, कोणतं तत्व चांगलं आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. आपण मनुष्य आहोत. चांगलं काय, वाईट काय, मघाशी जे मी म्हणालो ते आपल्याला समजलं पाहिजे. वाहात गेलो नाही पाहिजे परंपरेनं. वाहात तर कचरा जात असतो. वाहात काय जात असतो, कचरा. आपण कचरा नाही बनलो पाहिजे, आपण तलाव बनलो पाहिजे. तलाव एका ठिकाणी राहतो बघा,
सगळं पाणी त्या तलावातच येते बरोबर. आपण समुद्र बनलो पाहिजे. सर्व नद्या वाहत कुठे जातात? समुद्राला. आपल्याला समुद्र बनता आलं पाहिजे, आपल्याला तलाव बनता आलं पाहिजे, आपल्याला कचरा नाही बनता आलं पाहिजे. म्हणून कचरा बनू नये मनुष्याने. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रमून स्वतःचा कचरा करून घेऊ नये. स्वतःचं मन निर्मळ ठेवावं, स्वतःला चांगल्या मार्गामध्ये प्रतिष्ठित करावं आणि चांगल्या गुणांचं सद्गुणांचं आचरण करावं. तर एकदा या मानवी जीवनाचं गोष्ट सांगतो मी तुम्हाला. आपण खरं तर नेहमी सांगतो, अंगठ्या असतात ना, अंगठ्या, सोन्याची अंगठी करतात लोक बघा. हा जो देह आहे ना, हा प्राप्त झालेला देह सोन्या समान आहे, प्रत्येकाला प्राप्त झालेला, जोपर्यंत व्यवस्थित आहे. एकदा का याच्यात बिघाड झाली, लय भयानक परिस्थिती होते ना कुणाच्याही शरीरामध्ये. तसं होऊ नये कोणाच्याही बाबतीत, पण होईल कुणाच्या बाबतीत याची पण गॅरंटी नाही आहे. पण हा देह जो आहे तो सोन्यासारखा आहे. तर अंगठ्या करतात लोक सोन्याची, सोन्याची अंगठी करतात तुम्ही लोक सोनाराकडे गेल्यानंतर. आणि काही लोक त्या अंगठीमध्ये खडा बसून घेतात बघा, हिऱ्याचा. तुम्ही लोक करत असाल, श्रीमंत लोक आहे बाबा तुम्ही, अंगठ्या बनवत असाल. त्या सोन्याची अंगठी असते, अख्खी अंगठी सोन्याचीच असते, पण त्याच्यामध्ये जो खडा बसवून घेतलेला असतो कधी कधी काही लोकांकडून तो हिऱ्याचा असतो. मग हिऱ्याचा खडाच असतो. आणि जेव्हा कधी लोकांना अंगठी दाखवायची वेळ येते किंवा त्या अंगठीचं कौतुक करण्याची वेळ येते, तर ती अंगठी कशाची आहे म्हणून तुम्ही सांगता बरं? कशाची सांगता? मी हिऱ्याची अंगठी केली आहे. आणि हकीकत मध्ये अंगठी कशाची आहे? हिऱ्याचा तर फक्त खडाच आहे, हकीकत मध्ये सोन्याची अंगठी आहे. पण सांगताना आम्ही हिऱ्याची अंगठी केली आहे. हिरा सोन्यापेक्षा मूल्यवान आहे, मौल्यवान आहे, किमती आहे. म्हणून लोक सांगताना सांगतात हिऱ्याची अंगठी केली आहे. आणि म्हणून हे जे जीवन आहे प्रत्येकाला सारखंच मिळालं आहे. परंतु हिरे तेच लोक होतात की जे सन्मार्गामध्ये प्रतिष्ठित असतात, जे स्वतःला सिद्ध करतात एक मनुष्य म्हणून. जे लोक सिलवान असतात, दानी असतात, ध्यानी असतात, ते हिऱ्या समान असतात. इथे जेवढे संत महापुरुष होऊन गेले ते हिऱ्या समान होते, माणूसच होते पण सर्वसामान्य नव्हते. संत गाडगे बाबांच्या अंगावरती फाटके कपडे असायचे, पण संत हा शब्द जर उच्चारला तर सर्वात अगोदर नाव येते संत गाडगे बाबांचं. हिरा होते ते. संत तुकोबाराय असतील, हिरा होते ते. जेवढे महापुरुष असतील, छत्रपती शाहू महाराज आहे, शिवाजी महाराज आहे, महात्मा फुले आहे, बाबासाहेब आंबेडकर आहे, रमाई, जिजाऊ, सावित्री आहे, हे सगळे हिरे होते. म्हणजे सांगायला, पाहायला, बोलायला तर माणूसच होते, पण त्यांच्यात काय होता? किमती हिरा होता. आणि म्हणून सर्वसामान्य आले किती गेले किती ह्याची गिनती होत नाही इथे. पण जोपर्यंत चंद्र सूर्य असेल तोपर्यंत हे जे मी आता उच्चारले या हिऱ्यांची गिनती केल्या जाते. सर्वांच्या मुखात या हिऱ्यांची नावं असतात. आणि म्हणून भगवान म्हणाले की तुम्ही जीवन जगत असताना आपल्याला हिरा बनता आला पाहिजे. सर्वसामान्य म्हणून आपण जन्माला जरी आलो तर सर्वसामान्य म्हणून गेलो नाही पाहिजे. आपण जाण्याच्या पूर्वी, मरण्याच्या पूर्वी चांगले बनून गेलो पाहिजे. डोळ्यातले लोकांच्या अश्रू पुसून गेलो पाहिजे, लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून गेलो पाहिजे, लोकांना चांगल्या मार्गात येण्याची प्रेरणा देऊन गेलो पाहिजे. आता आम्ही पाहतोय आमच्या युट्यूब चॅनलवरून प्रवचन देतो, रोज लोक कमेंट्स करतात बघा. तुम्ही पाहत असाल तर फेसबुक आणि व्हॉट्सअपवरती रोज लोकांना रडू कोसळते. लोक म्हणतात भंतेजी आम्ही पहिली बार ऐकतो, हे आम्हाला काही माहिती नव्हतं वगैरे वगैरे लोक बोलतात. आम्हाला हा मार्ग तुमच्यामुळे मिळाला, तुम्हाला लाख लाख धन्यवाद, तुम्हाला सुद्धा उदंड आयुष्य मिळावे असे लोक बोलतात बघा. तर म्हणून आपण असे बनलो पाहिजे की लोकांना वाटलं पाहिजे अरे हे आपले लोक आहेत. आपुलकी निर्माण झाली पाहिजे समोरच्याच्या मनामध्ये. आपल्याला हृदयात लोकांच्या घर करता आलं पाहिजे. आणि पैसे देऊन आणि पैसे घेऊन कुणाच्या हृदयात घर करता येत नसते. कुणाच्या पोटी जन्माला आलो म्हणून हृदयात घर करता येत नसते. तर स्वभाव परस्परांशी बोलताना वागताना कसा आहे त्यामुळेच आपण इतरांच्या हृदयामध्ये घर करू शकतो. हालाकी या महापुरुषांबरोबर आपलं काय नातं आहे? आहे का काही नातं? नाही आहे. पण प्रत्येक महापुरुष आपल्याला आपला वाटतो का नाही? का?
त्यांचं कार्य आपल्यासाठी आहे, त्यांचं कार्य सर्वांच्यासाठी आहे, सार्वजनिक आहे आणि त्यामुळे निश्चितपणे तुम्ही सुद्धा महापुरुषांच्या मार्गावरती चालाल, या जीवनाचं मोल करून घ्याल. हे जीवन मूल्यवानच आहे. या देहाचं चंदन कराल. हे अगरबत्ती मेणबत्तीने जी पूजा करतो, फुलांनी पूजा करतो, याबद्दल सांगितलं जाते की फूल जसं इतरांना अट्रॅक्ट करते, आकर्षित करते, सुगंध देते, हे जीवन सुद्धा आपलं तसंच असावं. इतरांना सुगंध देत राहिलो पाहिजे आपण आपल्या आचरणाचा. अगरबत्ती जशी स्वतः जळते आणि इतरांना सुगंध देते, आपलं जीवनही तसंच असावं. आपण जरी दुःखी असलो तरी इतरांना आपण दुःखी नाही बनवलं पाहिजे, इतरांना सुखी बनवलं पाहिजे, आनंदी बनवलं पाहिजे. हे जे मेणबत्ती आहे स्वतः जळते, इतरांना प्रकाशित करते, आपलं सुद्धा जीवन तसंच असावं. दुःख कुणाच्या जीवनामध्ये नाही आहे, आजारपण कुणाच्या जीवनामध्ये नाही आहे. आपण खाण्यासाठी जगलो नाही पाहिजे, केवळ जगण्यासाठी खाल्लं नाही पाहिजे, घर बनवण्यासाठीच जगलो नाही पाहिजे, लेकरं जन्माला घालण्यासाठीच जगलो नाही पाहिजे, पैसे कमवण्यासाठीच फक्त जगलो नाही पाहिजे, नोकरी करण्यासाठीच फक्त जगलो नाही पाहिजे. असं तर कोणी पण जगेल हो. शेतात काम करणारे लोक पण तर जगतात. हे दारावर जे येतात काय काय भांडे बिंडे विकण्यासाठी, ते पण तर लोक जगतात. पाल मांडून राहणारे लोक पण तर जगतात, ते काय जगत नाहीत का? म्हणून आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे तर इतरांचा विचार करत करत जीवन जगलो पाहिजे. आपण स्वतःला चांगल्या मार्गात लावून इतरांना सुद्धा सुख देत देत जीवन जगलो पाहिजे, सुख देत देत गेलो पाहिजे. त्या जीवनाला महत्व आहे. त्यामुळे कांबळे परिवाराने आज आम्हाला इथे सन्मानपूर्वक जो काही बोलून भिक्खू संघाचा सन्मान केला आहे, यथाशक्ती त्यांनी जे काही दान पुण्य केलं आहे आणि आपण सुद्धा जे काही या प्रसंगी दान पुण्य केलं आहे, त्या संपूर्ण पुण्यकर्माच्या प्रतापाने, बुद्ध धम्म आणि संघाच्या अनुकंपेने कांबळे परिवारासह तुम्हा सर्वांना मिळालेल्या आयुष्यामध्ये क्षण प्रतिक्षण सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य आणि बल प्राप्त होत राहो, अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो आहे. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.